समाजसेवेचा अनेकांना वारसा लाभतो, मात्र त्या वारशाचा वसा घेऊन पुढे जाणं आणि तो वारसा अधिक व्यापक स्वरूपात राबवून समाजाच्या भल्यासाठी अहोरात्र झटण्याचं कार्य सुरू ठेवलेले आमदार म्हणजेच मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे। सलग 3 वेळा शिक्षक मतदारसंघातून मोठ्या फरकानं निवडून आलेल्या आमदार विक्रम काळे यांच्या व्यापक कार्याचा हा थोडक्यात आढावा। विक्रम काळे यांचे वडील म्हणजेच स्वर्गीय आमदार वसंतराव काळे हे सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आले। ते 2 वेळा पदवीधर मतदारसंघाचे तर 1 वेळा शिक्षक मतदारसंघाचे आमदार राहिले। मतदारसंघातील प्रश्नांसाठी लढणारे आमदार अशीच त्यांची ओळख। 2006 मध्ये त्यांचं दुःखद निधन झाल्यानंतर पोटनिवडणुकीत विक्रम काळे हे विजयी झाले। वसंतराव काळे यांनी उभारलेल्या कार्याची धुरा विक्रम काळे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेत ते कार्य आणखी पुढे नेलं। याचाच परिणाम म्हणून तेव्हापासून सलग 3 वेळा विक्रम काळे हे मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार म्हणून मोठ्या मताधिक्यानं विजयी होत आहेत। शिक्षक आमदार विक्रम काळे सर या औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात येण्यापूर्वी आम्हा शिक्षकांना कार्यालयीन कामासाठी शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झुलण्याची वेळ होती, परंतु काळे सरांनी शिक्षक दरबाराच्या माध्यमातून आम्हा शिक्षकांच्या समस्या जागेवर सोडविल्यामुळे आता ती वेळ निघून गेली आहे। एका फोनवर उपलब्ध होणारे महाराष्ट्रातील एकमेव शिक्षक आमदार म्हणून यांची ख्याती आहे। त्याचबरोबर कोरोना काळामध्ये आमच्या शिक्षक बंधूंना व त्यांच्या कुटुंबाची आपुलकीने विचारपूस केली। पहिली पसंत विक्रम वसंत। शिक्षकांचे प्रश्नच नव्हे तर त्या प्रश्नांची उत्तरं माहीत असलेले विक्रम काळे रात्रंदिवस प्रवासात असतात। मोठ्या शहरांसह वाडी वस्त्यावरील शाळा आश्रमशाळांना भेटी देऊन तिथले प्रश्न तत्काळ कसे मार्गी लागतील आणि शिक्षक विद्यार्थ्यांचे शाळेतील आयुष्य कसे सुखकर होईल याचा ते कसोशीनं प्रयत्न करतात। दररोज 250 ते 300 किलोमीटरचा प्रवास करून विक्रम काळे हे शिक्षकांना भेटी देत असल्यामुळं सहज भेटणारा आमदार अशीच त्यांची मराठवाडाभर ओळख आहे। कोरोना काळात अनेक शिक्षक अडचणीत असताना त्यांना मदतीचा हात देणारे, त्यांच्या उपचारासाठी लागणाऱ्या खर्चासाठी सरकारला भांडणारे, शिक्षकांच्या वैद्यकीय खर्चात वाढ करून देणारे, शिक्षकांच्या जुन्या पेन्शनसाठी प्रसंगी विधान परिषदेवर मोर्चा काढणारे, विना अनुदानित शाळांना अनुदान आणि अल्प अनुदानित शाळांना पूर्ण अनुदान मिळावं यासाठी विधान परिषदेत सरकारला धारेवर धरणारे आमदार विक्रम काळे हे सर्वार्थानं सामान्य शिक्षकांचे प्रतिनिधित्व करतात। मराठवाड्याचे लढवय्ये शिक्षक आमदार माननीय विक्रमजी काळे साहेब यांनी सातत्याने शिक्षकांच्या न्याय मागण्यांसाठी सभागृहामध्ये आवाज उठवलेला आहे। शिक्षक माझा ध्यास, शिक्षक माझा श्वास याप्रमाणे सातत्याने त्यांनी शिक्षकांसाठी लढा उभारण्याचं काम केलं। 2005 नंतर शासकीय सेवेमध्ये आलेल्या सर्व कर्मचारी बांधवांना जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे। जी पेन्शन योजना आमच्या भविष्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। रिटायरमेंटनंतर कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठी ते एक महत्त्वाचं साधन आहे। हा विषय सभागृहामध्ये साहेबांनी अगदी कणखरपणे मांडलेला आहे। प्रसंगी अतिशय कठोर भूमिका साहेबांनी घेतली। माझी स्वतःची पेन्शन बंद करा, परंतु माझ्या या कर्मचारी बांधवांना पेन्शन लागू झाली पाहिजे ही भूमिका साहेबांनी सभागृहामध्ये मांडलेली आहे। साहेबांचं अतिशय महत्त्वपूर्ण काम या शिक्षक मतदारसंघामध्ये आहे। कुठलाही शिक्षक कर्मचारी बांधव असेल त्याच्या सुखदुःखामध्ये पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलेलं आहे। मराठवाडा हा तसा मोठा भूप्रदेश, शिक्षक मतदारसंघाच्या दृष्टीनेही राज्यातला सर्वात मोठा मतदारसंघ। शिक्षकांना आपले प्रश्न मांडण्यासाठी औरंगाबादला येऊन आपला वेळ आणि पैसा खर्च करावा लागत होता। ही अडचण ओळखूनच आमदार विक्रम काळे यांनी आमदार आपल्या दारी आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षक दरबार अशी संकल्पना सुरू करून त्या जिल्ह्यात शिक्षकांचे प्रश्न मिटवले। या दरबाराला शिक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला। शाळा चालवताना येणाऱ्या छोट्या मोठ्या अडचणींसह बदलीसारखे प्रश्न तिथंच सुटल्यामुळं काळे
हे शिक्षकांचे आवडते आमदार ठरले आहेत। साहेबी संस्कृती संपवून सहज उपलब्ध झाल्यामुळं ते शिक्षकांचे आणि कार्यकर्त्यांचे साहेब नसून भाऊ ठरतात। त्यामुळंच त्यांची ओळख भाऊ अशीच निर्माण झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा माननीय शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनात भाऊंनी मोठं काम मतदारसंघात केलंय। शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रचंड मेहनत आणि शिक्षकांप्रती असलेलं त्यांचं प्रेम, आपुलकी यामुळंच विक्रम काळे यांनी आतापर्यंत आमदारकीची हॅट्रिक साधलीच आहे। चौथ्यांदाही मराठवाड्यातले शिक्षक त्यांनाच आशीर्वाद देतील ही खात्री आहे। आपली पसंत विक्रम वसंत। आपली पसंत विक्रम वसंत।